नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। अजित पवारांकडून अद्याप प्रस्ताव नाही, घडामोडीवर पक्षात दोन मतप्रवाह। शशिकांत शिंदे। पुणे किडनी तस्करी प्रकरणात धक्कादायक खुलासा, आणखी तिघांची किडनी काढल्याचे उघड। पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, प्रचार सभांसाठी अधिकृत शुल्क निश्चित। पुण्यात तापमानात मोठी घसरण, पुढील 4 दिवस महाराष्ट्रात कडाक्याची थंडी। सांगलीतील जत तालुक्यात तरुणीचा निगरून खून, नग्न अवस्थेत मृतदेह आढळला। राज्यातील 24 नगर परिषदांसाठी आज मतदान, कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल। वाकड डावेत परिसर प्रदूषणाच्या विळख्यात, आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न। सुंदरा मनामध्ये भरली, फेम मराठी अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री, इम्रान हाशमी सोबत झळकणार। 71व्या वर्षी लग्नाच्या चर्चेवर अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा। खड्ड्यामुळे अपघात झाल्यास भरपाई मिळणार, पुणे महानगरपालिकेचे आदेश लागू। लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी, 14 जानेवारी पूर्वीच 4500 रुपये खात्यात जमा। आगामी भरती सोलापूर जिल्हा परिषदेला एकही शिक्षक नाही, कारण स्पष्ट। राज्य सरकारचा मोठा निर्णय, विवाहासाठी काही जोडप्यांना 2.5 लाखाची मदत। सोलापूरमध्ये बनावट दारू विक्री प्रकरणी मोठी कार्यवाही, साठा जप्त। राज्यात साखर उत्पादनात वाढ, 1.5 महिन्यात 30 लाख टन साखर निर्मिती। कन्फर्म सीटसाठी जेवण बंधनकारक, रेल्वेच्या नव्या नियमावर प्रवाशांचा संताप। रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार निलेश लंके यांचा पुढाकार। उत्तर भारतात थंडीची लाट पुन्हा तीव्र, गारठा वाढल्याचा अंदाज। नागपुरात पाण्याच्या टंकीचा टावर कोसळला, 3 जणांचा मृत्यू, अनेक अडखळले। माणिकराव कोकाटेच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले। 108 रुग्णवाहिकेद्वारे राज्यातील 1.25 कोटी रुग्णांना सेवा। सोने चांदीच्या दरात मोठी उसळ, आंतरराष्ट्रीय बाजारामुळे नवा विक्रम। एफआरपी थकवण्यावर कार्यवाही करा, राजू शेट्टीचा सरकारवर हल्लाबोल। विजयी होणाऱ्यालाच तिकीट, शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय। कोल्हापूरमधून निवडणूक तयारीला वेग, 20 प्रभागातून 129 इच्छुक। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।